मित्रांनो, आपण आलेलो कातर खटावच्या मैदानामध्ये आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय पंचम हिंद केसरी सर्जा आणि सोबत पाहला दशम हिंद केसरी बकासूर. शंभू भाऊ नमस्कार. नमस्कार. स्टेटस ठेवलेलं त्या पद्धतीने झालाय. हो. किती दिवसाची प्रतीक्षा होती आजचा प्रथम क्रमांक करावा, कारण मागच्या वर्षी ही जोडी पाहिलेली सुंदर स्पीड लागलेली या जोडीत. नाही प्रतीक्षा तर भरपूर गुलाची प्रतीक्षा होती आपल्याकडनं. आज त्याला फक्त म्हणजे आपल्याला त्याकडनं आज फक्त गुलाची अपेक्षा होती की बघ त्यानं आज गुलाला आपल्याला ठेवावं आणि त्यानं गुलाला त्यांनी सेमी काढली त्याचं आपल्याला म्हणजे सगळं जिंकलं आपल्याला काय अपेक्षा नव्हती त्यांनी एक करावा. पण बैलाने सिद्ध करून दाखवलं की जी मंडी बैल संपला सारख्या संपला त्यांना सिद्ध करून आणि म्हणजे बोलून नाही की करून दाखवलं. काय काय कानावरती आलेलं म्हणजे कसं काय नाही का म्हणजे माणसं म्हणायची आता सारख्या संपला आता बैल पळ नाही ह्याव नाही त्याव नाही कसं शेवटी मुक जनावर त्याला कुठं खुपत असेल काय तर त्याच्या बी अडचणीत ना ते सगळं समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे आपण बैलाला गॅप दिला 15 दिवस. बैल बसून ठेवला होता. बैल एकदा अवताला वगैरे हाणून बैल आज काढला आणि भावाने आज कमबॅक केला. एक भावाचा साज मागच्या वर्षी पण पाहिलेला आणि या जोडीचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या फेऱ्याला जरा कमी स्पीड लागेल पण दुसऱ्या आणि तिसऱ्या फेऱ्याला आता एवढा तापड झालाय सरच्या. त्याबद्दल काय सांग पळून नाही बैलाला लागले म्हणजे बैलाला सगळं हे आणावं लागतं त्याला अजिबात सण होत नाही. आणि म्हणजे जी कालवा गोंधळ जी झाला आणि गुलाला बैल पडला बैलाला ती आवडत नाही अजिबात म्हणजे गुलालात भरलेली माणसं किंवा बैलाला लय राग येतो. बैल अक्षरशः कुचलून टाकले एखाद्या माणसाला गावला. काय काय पाहिजे मगाशी लावलेलं 5 किलोचं बोकड देणार आणि हे करणार मगाशी तिथं चाललेली जे चाहते होते सर्जेचे वगैरे आज जिंकलो म्हटले 5 किलो आता खायला मिळणार बोकडाचं मटण. 100% आपल्यापेक्षा त्या बैलाच्या चाहत्यांना भरपूर आनंद आहे आज की म्हणजे त्याच्यावर जी फॅन फॅमिली आहे त्याची तर ती त्याच्यावर निष्ठेने म्हणजे बैल मारा खात होती तरी पण त्याच्यावर निष्ठेने प्रेम करत होती आणि ह्यो विजय त्यांच्यासाठीच आहे. आणि म्हणजे खरं श्रेय त्याचं म्हणता येईल तर आपले आठवड्यावर तामकडा. संपूर्ण टीम आज भरपूर मेंबर आले तुमचे आणि कायम तुमच्या सोबत असतात. त्या टीम विषयी काय सांगशील, कारण या खडतर काळामध्ये टीमचा सपोर्ट भरपूर मोठाच आहे. नाही टीम शिवाय तरी होतच नाही. ह्यो बैल समोरचं टीम शिवाय होतच नाही. काही एका दोघांचं काम नाही. बैल एवढा इतर आहे की म्हणजे बैल एखाद्याला जीव मारून टाकल. म्हणजे बैल एकदा चिडला की बैल कोणाचाच नाही बैल ओळख दाखवत नाही अजिबात चिडला की तो ते नादात असतो. त्यामुळे टीम शिवाय होत नाही त्यांची खंबीर साथ आहे म्हणून तर आज आपण येते. या काळामध्ये भरपूर अडचणी आल्या जसं अभिजित भैया म्हणाले पायऱ्याचे पण बऱ्याचशा अडचणी आल्या. काय सांगशील त्या म्हणजे तुम्ही जायचा पैरे मागायला पण समोरून नाकारणी व्हायची. हो कसं आहे माहिती का शेवटी आपला वाईट काळ चाललेला आणि ह्या क्षेत्रात आता कोणाचं नाही. आपला पळला तर आपल्याला पैरेत नाही पळला तर आपल्याला कोण विसरत नाही. त्यामुळं आणि मग पेडगाव मध्ये बैल पळाला बैलाने शेमी तिथं काढली बैल लॉबी होत्या पण बैल तिथं राहिला आपला पेडगाव मध्ये. त्यामुळे तिथनं काय पैराला अडचण नाही आपल्याला. आजचा पण पैरा त्याच ह्याच्यावर झाला मामांना एक शब्दात आपण बैल माझ्या त्यांनी आपल्या एक शब्दात बैल दिला. सेमी विषयी काय सांगशील आणि फायनल विषयी काय सांगशील, कारण छोट्याला काय सांगितलेलं काय छोट्याला काय नाही की बाबा तू फक्त व्यवस्थित गाडी हाण आणि काय बाकी आपल्याला अपेक्षा नाही उभं राहणे किंवा काय आपल्याला कोणाला मारायचं नाही किंवा कोणाला हरवायचं नाही. आपल्याला फक्त मला जिंकायचंय आणि माझ्या बैल जिंकवायचं तेवढी अपेक्षा आपली फक्त गुलालाची अपेक्षा आणि आज ते साध्य करून दाखवलं. बकासूर विषयी काय सांगशील, कारण एक अपराजित जोडी जेव्हा पाहिले ते नाही. बकासूर म्हणजे ह्या शहर क्षेत्रातला ह्या बैल क्षेत्रातला एक नंदी म्हणजे तो गावठी बैल देवदूत म्हणून आला आणि तो बैल क्षेत्रात देव झाला. त्याचा पळ म्हणजे त्या बैलाचं आणि आपल्यासारख्याचं मोजमाप पळाचं आजपर्यंत कोणालाच लागलं नाही. ही बैल किती पळतात ही कोणाच पण सांगू शकलं नाही. तोंडाला आज लय ओढत होतं काय सर्जाचं म्हणजे वैशिष्ट्य प्रत्येक वेळी जाणवतं पण निकाल रेषेला आज ईर्षेनं म्हणतात ना ईर्षेनं पळत होता. नाही गाडी पहिला चांगली होती शेवटी कारण तो चिक्या आणि शिरसोडीची रायफल ही आज 1 नंबरात बैल पळतात. तर ती गाडी होती त्याच्या बाबा आपण उजवीने बैल घातला की बैल ईर्षे गाडी वडल आणि डावीनं पण बैल बकासूर चांगलाच पळतो म्हणजे शहाणा बैलाचा पळ डावीनं पण. त्यामुळे आपण तशी गाडी हाणली बैलाने ईर्षेने गाडी ओढून लावली. आज मला वाटते कोणत्या खांदी पळवण्याचा निर्णय कसा घेतला, म्हणजे गटाला कोणत्या खांदी पळवलं वगैरे. गटाला गाडी सव्वाच्या खांदी पळाली 3 नंबर तास होतं त्यामुळे बकासूर उजवीनं आणि ह्या डावीनं. आणि मग सेमीला काय झालं की आपल्याला तास लागला जरा उलट काय आलं की 6 नंबर तास लागला 7ने गाडी पळत होती. मग एक गाडी समजा तुटली तर बैला पब्लिक होतं त्यामुळे बैलांना दाबादाब केली असते आपला बैल किती गेला तर आतलाय. मग त्यामुळं बकासूर डावीनं घातला. बकासूर म्हणजे डाव्या खांदी पब्लिकला फुल पळतो तर त्यामुळे आणि आपला बैल काय आतून कुठल्या एखादी बैल गाडी ओढतो का तर ओढतोच. मग बैलांना तेच की बैलाच्या अंगावर पण बाहेरनं गाडी चांगली होती आणि सरच्या आत पण अंगावर सगळ्या चांगल्या टॉप सेमीस होता आपला. मग बैलांना ईर्षेने गाडी ओढून 1-2 छकडे
पेडगावला गटाला कडन लागलेली गाडी हो आणि जबरदस्त स्पीड दाखवलेलं, कडन गट पास केलेलं एवढ्या मोठ्या पब्लिक मध्ये. हो सेमीला जरा थोडंफार हे झालं, तेव्हा काय वाटलं का मनाला काय बाबा? नाही आता शेवटी वाईट वाटणार नाही, एवढं मोठं पेडगाव हिंद केसरीचं मैदान हा. आहे की तिथं आपण जर म्हणजे कसं आहे की बैल आपला पळाला, बैल आपल्या सेमी काढली, पण थोड्या कुठंतरी म्हणजे आम्हाला असं गुलाल अगदी पर तोंडापर्यंत कशी हुलकून देत होता. बर, पण आज साध्य करून दाखवलं त्यांनी. काय आनंद आहे आज. आज आनंदमय, आज खरं मला सांगू वाटतं शकत इतक्या नाही. दिवसानंतर आज एक आनंदाची झोप लागेल हो. म्हणावं लागेल. आनंदाची झोप लागेल हा? 100%. कारण जवळपास किती मैदानात हे झालं, म्हणजे अनसक्सेस म्हणजे किती मैदान अनसक्सेस म्हणजे काय व्हायचं की आपला बैल तेवढाच पळतोय, पण कुठतरी शेजारची बैल तासात जा हा. किंवा असं कुठतरी थोडं लॉबी हो हा. किंवा निकाल घेऊन लॉबी हो, हे असं सगळं व्हायचं. पण कसं असतं, प्रत्येकाचा वाईट काळ असतो. बर. शेवटी संघर्ष आहे तर तो योद्धा आहे, त्यामुळं त्यानं संघर्ष केला आणि त्यानं आज एक केला. आनंद आहे. कसं वाटतंय सक्सेसफुल बैलगाडी मालक म्हणून? नाही, कारण मी सर्व आतापर्यंतचा जेवढा अनुभव आहे तुझा त्यानुसार विचारतोय, कसं वाटतंय आता? नाही आनंद आज भरपूर आहे. बैलांनी अजून बैल मालक या म्हणजे बैलगाडी क्षेत्रात एका बैल मालकाचं बैलाकडनं काय अपेक्षा असते की गोलला ठेवायचं एक नंबर, त्यानं ते करतोय, त्यामुळे आपल्याला त्याचा भरपूर आनंद आहे, समाधान आहे. आता माळशिरसचं मैदान येते, कसं नियोजन असणार आहे केव्हा? नाही 16 तारखेला काय आपली ती घरचीच गाडी पळणार आहे मथुर आणि तो, आणि 11 तारखेला 11ला पण चांगलं नियोजन केलेलं आहे. बर, चांगलंच नियोजन असणार. हो. चालतंय, धन्यवाद. आणि असंच तुम्हाला आणि सर्जाला गुलालात पाहण्याची इच्छा आहे आणि तो त्याच्या पळाच्या मार्फत नेहमीच सिद्ध करून दाखवतो 100%, आणि इथून पुढे पण करेल. धन्यवाद. धन्यवाद.